सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। रिश्तो.com जी मेन ऑफिस जे शानदार कामयाबी खां पोइ रिश्तो.com जी ब्रांच ऑफिस हाणे गोल मैदान निरंकारी हॉल उल्हासनगर 2 में भी उल्हासनगर जे पहिरें में ऐं कल्याण जे शहर वासियुनि लाइ हिकु सुहिणी सूखड़ी आलीशान ऑफिस, उहो भी कपल ऐं पेरेंट्स जे मीटिंग रूम सां गॾु। त अचो ऐं अॼु ई विजिट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। सोबत खरं म्हणजे आठवले साहेब, आम्ही या ठिकाणी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता। भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि शिवसेनेचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत एकनाथ शिंदे यांना दोघांना आमंत्रित केलं होतं, परंतु श्रीकांत शिंदे यांच्या मित्राची आई वारली आहे आणि ते कर्नाटकला गेलेत। आताच मगाशी फोन आला की ते मुंबईला एअरपोर्टला उतरलेत, परंतु विमानाच्या या संपाच्या फटक्यामुळे ते या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत। त्यांनी माननीय गोपाळ लांडगेजी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांना पाठवलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे आमदार कुमार ऐलानी आणि त्यांच्यासोबत या उल्हासनगर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश वदरेजी यांना पाठवलेलं आहे। असं आमचा हा चांगला रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून उद्देश होता की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय होतंय त्याच्यापेक्षा उल्हासनगर मधून एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न रिपब्लिकन पक्षाने केला होता। असो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला मी एवढीच विनंती करेल, महाराष्ट्रात काय होतं ते होऊ दे, परंतु शहरामध्ये शिवसेना, आरपीआय आणि बीजेपी अशा पद्धतीची युती करून एक वेगळा मेसेज देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये करावं, अशा पद्धतीची मी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना विनंती करेल। असो या ठिकाणी उल्हासनगर मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची ताकद रिपब्लिकन पक्षाची आहे। रिपब्लिकन पक्षाचा मतदार माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांवर प्रेम करतो, त्यांना मानतो आणि वेळोवेळी रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक महानगरपालिकेमध्ये निवडून गेलेत। 7 नगरसेवक एकेकाळी या ठिकाणावर निवडून गेलेत आणि 10 नगरसेवक, 10 उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते। यावेळेला दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार यांना पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न निश्चितच आपण करूया। मी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाशी रिपब्लिकन पक्षाची युती असेल, आघाडी असेल, त्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्यावं। खरं म्हणजे मी अध्यक्ष झाल्यापासून कार्यकर्त्यांची, नेत्यांची आणि खुद्द आठवले साहेबांची सुद्धा इच्छा आहे की नानाच्या अध्यक्षतेखाली जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील। त्यांची आशा अपेक्षा आम्ही फोल ठरू देणार नाही, एवढंच आश्वासन देतो। परत एकदा या ठिकाणी आलेल्या सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत, जय झुलेलाल। इंडिया उल्हासनगर शहर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यकर्ता मेळाव्याकरता उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब, त्याचप्रमाणे आमदार कुमार ऐलानी, इतर सर्व रोकडे साहेब, इतर सर्वच मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, नाना बागुल अध्यक्ष झाल्यापासून या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। निश्चितपणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याची आपल्याला प्रचिती येईल अशी मला खात्री आहे। मला एक खास करून उल्लेख करायचा आहे की बौद्ध बांधव रिपब्लिकन पार्टीचे अनुयायी
यांचं जे बाबासाहेबांवरती जी निष्ठा आहे ती वाखाणण्याजोगी आहे. निश्चितपणे आम्हाला सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे की अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करता. त्याचप्रमाणे गेली अनेक वर्ष रिपब्लिकन पार्टी आणि सर्व गट त्याचप्रमाणे रामदासजी आठवले आपल्या माध्यमातून आपल्या लोकांचे प्रश्न कसे सुटतील त्याकरता सातत्याने प्रयत्न करत असतात. 1987 साली ठाण्याला साहित्य संमेलन भरलेलं होतं आणि त्यावेळेला रामदासजी आठवले आपले 1-2 सवंगडी घेऊन त्यांनी ते तिथे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये दलित साहित्याला स्थान मिळावं याचा आवाज उठवला. निश्चितपणे तोच आवाज अव्याहतपणे आतापर्यंत त्यांनी सुरू ठेवलेला आहे आणि त्याचमुळे आम्हालाही त्याचा सार्थ अभिमान आहे. नाना बागुल यांनी जी खंत व्यक्त केली ती युतीच्या मतदारांमध्ये निश्चितपणे आहे. याच्यामध्ये कोण चुकला, कोणी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, कोणी कोणाचे घेतले याच्यामध्ये न जाता जर वरिष्ठांनी त्याच्या बाबतीमध्ये जर नाना बागुल यांच्या विचाराप्रमाणे विचार केला तर अजूनही वेळ गेलेली नाही, त्याच्यातून घडू शकतं. आम्ही त्याच्यासाठी ज्या ज्या वेळेला शिंदे साहेब आपल्या भाषणामधून युतीच्या बाबतीमध्ये वक्तव्य करत असतात त्याचा निश्चितपणे या बाबतीमध्ये नाना बागुल यांच्या विचाराला पुष्टी मिळू शकते. याचा वरिष्ठांनी विचार करायचा आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या कार्यकर्ता मेळाव्याच्या दृष्टीने शुभेच्छा देतो. जय भीम. मंच पे बैठे हुए हमारे आदरणीय केंद्रीय मंत्री श्री आदरणीय रामदास अठावले साहब, शिवसेना नेता गोपाल लांडगे जी, भारतीय जनता पार्टी जिला अध्यक्ष राजेश वधिरा जी, राजेंद्र चौधरी जी, बिट्टू भाई, मंच पे बैठे हुए सभी आरपीआई के नेता, बीजेपी के नेता, शिवसेना के और आए हुए तमाम भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआई के भाइयों और बहनों, आज बहुत ही खुशी की बात है जो आज चुनाव का आज उल्लासनगर से हमारे आदरणीय रामदास अठावले साहब ने बिगुल बजा दिया. आने वाले समय में उल्लासनगर में कारपोरेशन का चुनाव है. उस कारपोरेशन में चुनाव में महायुति की सरकार सबसे ज्यादा सीट्स लेवे और उल्लासनगर में आशीर्वाद देने के लिए आज हमारे आदरणीय रामदास अठावले जी आए हैं और उन्होंने अच्छी एक शुरुआत की है. जो यहाँ पे युति डिक्लेयर करके उल्लासनगर में ज्यादा से ज्यादा नगर सेवक कैसा चुन के आए उसके बारे में आज बताएंगे. हम लोग आज सभी उनसे आशीर्वाद लेंगे कि हमेशा उनके मार्गदर्शन से हमारा उल्लासनगर में खासदार भी चुन के आया है, आमदार भी चुन के आया है, अभी नगर सेवक भी चुन के आएंगे, ऐसी हम आशा रखते हैं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आता एकतर असं आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी महायुतीचे 2 पक्ष 3 पक्ष एकत्र आहेत, अनेक ठिकाणी एकत्र नाही. रिपब्लिकन पक्ष सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीसोबत आहे, कुठं BJP सोबत आहे, कुठं राष्ट्रवादी सोबत आहे, कुठं शिवसेनेसोबत आहे आणि काही ठिकाणी स्वबळावर सुद्धा आम्ही निवडणूक लढतो आहोत. ज्या ठिकाणी जागा मिळाल्या नाही त्या ठिकाणी. पण या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये RPIला असं वाटतं की जे आमचे 3 पक्ष आणि RPI असे दोघे मिळून आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणूक एकत्रित लढल्या पाहिजे. आणि जर काय मतभेद झाले तर मला असं वाटतं की पाहूया, मतभेद मिटवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि एकत्रितपणे निवडणुका जर लढलो तर सगळ्या ठिकाणी आपल्याला यश मिळणारच आहे. आणि जर काही ठिकाणी ती झाली नाही तरी निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र येणारच आहोत. त्यामुळं आमच्या सरकारला कसली अडचण अजिबात नाही. आम्ही सगळेजण अत्यंत विचारपूर्वक आम्ही एकत्रित आलेलो आहोत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. म्हणजे लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी. अनेक वर्षांनंतर या निवडणुका होत आहे म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी युती करायची, ज्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी आपण युती करायची नाही, पण एकमेकाच्या विरोधामध्ये जास्त बोलायचं नाही अशी strategy आमची ठरलेली आहे. या पद्धतीनं मला असं वाटतं की या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एक चांगलं यश आम्हाला मिळेल
आणि रिपब्लिकन पक्षाला एक 10-14-15 तरी जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, याविषयी काय प्रतिक्रिया? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी निवडणुकीमध्ये एकत्र आलेले आहेत, या संदर्भात काय म्हणणार? मला वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असले तरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं कुठं काही चर्चा दिसली नाही. आणि दोघे जरी एकत्र आलेले असले, मुंबईसाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्याबरोबर युती गेलेली आहे आणि आपल्या पायाला धोंडा मारून घेतलेला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये फूट झालेली आहे आणि फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तसं यश अजिबात मिळणार नाही. मुंबई शहरामध्ये 40% मराठी माणूस आहे, 60% नॉन मराठी आहे. या 40% मराठी लोकांमधली थोडी जास्त मतं त्या दोघांना मिळतील, पण BJPला महायुतीला इथे त्यांची मतं मिळणार आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे, ते त्यांना त्या मराठी मतं मिळणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी काही मराठी मतं जास्त आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी त्यांना फायदा होऊ शकतो, पण सत्ता मिळेल एवढा फायदा अजिबात होणार नाही. आणि त्यामुळं त्या दोन बंधूंच्या ऐक्यामुळं आम्हाला फायदा आहे की महाविकास आघाडीमध्ये फूट झालेली आहे. त्यामुळं आम्हाला चिंता अजिबात नाही. उल्हासनगर महापालिकेमध्ये किती जागांची तुम्ही मागणी करणार आहे महायुतीकडे? आता आम्ही 21 जागांची मागणी केलेली आहे, त्यामधल्या 14-15 जागा मिळाव्यात. नाना बागुल यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष काम करतो आहे आणि आम्हाला 14-15 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आजच्या कार्यक्रमाला रवींद्र चव्हाण यांनी पाठ फिरवली आहे, याबद्दल काय सांगाल? पाठ फिरवली नाही आहे, त्यांची पाठ आमच्या बाजूलाच आहे. त्यामुळं काय इतर कामामुळे ते आले नसतील, परंतु रवींद्र चव्हाण आमच्या सोबत आहेत, श्रीकांत शिंदे आमच्या सोबत आहे, त्यामध्ये अडचण अजिबात नाही. त्यामुळं ते जरी आले नसले तरी स्थानिक नेते या ठिकाणी दोन्ही पक्षाचे आलेले आहेत आणि त्यामुळं आमच्यामध्ये कसलाही वाद नाही. चला, उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।